नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण ट्यूजडे स्पेशलमध्ये घेऊन आलोय एक पर्यटन स्थळ. अत्यंत अनोखं, अविश्वसनीय, नयनरम्य असं हे पर्यटन स्थळ. जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकाल तुम्हाला पटणारच नाही, विश्वासच बसणार नाही की हे चक्क भारतामध्ये आहे. आणि कसं काय हे इतके दिवस लपून राहिलंय? हे लपून वगैरे असं काय नाही राहिलेलं. बऱ्याच ऑफबीट ट्रॅव्हलर्सना याची आता चांगली माहिती झाली आहे. म्हणूनच मी तुमच्याकडं घेऊन आलोय, तुमच्यापर्यंत याची माहिती द्यायला आलोय की जरूर अशा या पर्यटन स्थळाची व्हिजिट करा, जाऊन या, फिरून या. कदाचित तिथं सफारी असेल तर त्याचा आनंद घ्या. थोडासा बहुतेक तुम्हाला अंदाज आलेला असणार आहे हे काय असणार आहे. चला तर सुरू करूया. बरं, व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला, आता आपण आपल्या पर्यटन स्थळाकडे निघालोय. ते जंगल आहे, पण जंगलासारखं नाही आहे. म्हणजे काय? जंगल पण आहे आणि जंगलासारखं नाही आहे. तुम्ही म्हणाल काय कोड्यात टाकायला लागलाय? ही सफारी आहे, पण आफ्रिकन सफारीसारखी नाही आहे. दुसरं कोडं सुरू झालं. सर्वात आश्चर्याची गोष्ट, तिथं ल्युपार्ड्स, बिबटे गावाजवळ राहतात. आता तर तुम्हाला हे गेस व्हायलाच पाहिजे कुठलं असणार आहे. होय, बरोबर आहे तुमचं. आणि तुम्ही अत्यंत योग्य ऐकलंय की बिबटे गावाजवळ राहतात आणि गावातली लोक घाबरत सुद्धा नाहीत अशा बिबट्यांना. बिबटे येतात, गावातनं फेरफटका मारून निघून जातात. जणू काय गावाचाच भाग आहेत आणि माणसं जणू काय जंगलाचा भाग आहे. कसं काय असू शकतंय असं? मनुष्य आणि प्राणी एवढ्या विसिनिटीमध्ये राहू शकतात, एवढी जवळीक साधू शकतात? वाटतंय तुम्हाला हे शक्य आहे? पण होय, हे शक्य आहे. आणि हे स्थळ आहे राजस्थानमध्ये एक भन्नाट, अनकॉमन आणि ऑफबीट ट्रॅव्हलर्सचं पसंदीदार ठिकाण. ते म्हणजे डेस्टिनेशन आहे जावई. काय असलं कसलं नाव आहे जावई? मराठीमध्ये जावई म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोण? सासूरवाडीची लोक बायकोच्या नवऱ्याला जावई म्हणतात ते नव्हे. हे सासूरवाडीतल्या लोकांनी जावई नाव पाडलेलं नाही आहे. त्या ॲक्च्युली शहराचं किंवा त्या प्लेसचं नाव आहे जावई. जवाई पण म्हणू शकता याला. आणि मोठ्या प्रमाणात 2026मध्ये लोकांनी तिथं जाऊन व्हिजिट केलं आहे, फोटो काढलेत, एन्जॉय केलं आहे. कदाचित बिबट्यांच्या खांद्यावरती हातसुद्धा टाकला असेल. बघा, कोणी आजूबाजूला बोलून बिबटे घेऊन आलेत का घरी? बिबटे आणले असतील तर कदाचित ते जावईमधले पण असतील. वी डोंट नो. कल्पना करा, एक संध्याकाळ आहे, आकाशात हलका नारंगी रंग आहे, समोर मोठमोठाले ग्रॅनाईटचे खडक आहेत आणि अचानक गाडी थांबती. आणि सफारीत आहे ना तुम्ही, गाडी थांबती आणि त्यातला जो तुम्हाला गाईड असतोय तो म्हणतोय, सर त्या दगडावरती जरा बघा नेमकं कोण आहे. तुमचे डोळे मोठाले, फटी की फटी आखे, हा जो एक म्हण आहे ना, त्या पद्धतीनं डोळे मोठाले होऊन तुम्ही पाहता. काय दिसतोय तुम्हाला तिथं? बिबट्या. अशा वेळी तुम्हाला तिथं बिबट्या दिसतोय. विचार करा, संध्याकाळच्या वेळी, आणि हेच जर दृश्य थोडंसं अंधार पडायला लागला तर ते डोळे कसे दिसतील? हिरवट गोटीसारखे. अशा पद्धतीचे दिसतील ना ते डोळे. किती भयानक वाटेल ते. पण फॉर्च्युनेटली गाईड आहे आपल्याबरोबर. आणि तो गाईड आपल्याला जेव्हा माहिती देतोय त्यावेळी त्याला खाचा खळगे, काय प्रॉब्लेम्स आहेत, किती वाजता जायचं, किती वाजता यायचं, कुठल्या अँगलनी फोटो काढायचा, केव्हा तो चार्ज करणार आहे, आपण केव्हा मागवायचं, त्याच्यापासून दूर कसं राहायचं, जर अगदीच आपल्या समोर आला तर त्याला कसं आपण एक प्रकारे थोपवायचं, हे सगळं त्या गाईडना माहीत असतंय. आणि सुरुवात सफारीची करायच्या आधी थोडीफार माहिती त्यातल्या प्रवाशांना सुद्धा दिली जाते. आता जेव्हा तुम्ही जंगलात जाता आणि अशा पद्धतीच्या ट्रेक्स किंवा अशा पद्धतीच्या सफारीचा आनंद घेत असता, तुम्ही तो जो जंगली पशु आहे बिबट्या, त्याच्या राज्यात आहे.
तुम्ही विचार करा, तुम्ही त्याच्या राज्यात आहे ना की तो तुमच्या इथे आला आहे. बऱ्याच ठिकाणी मानवी वस्तींमध्ये बिबट्या घुसल्यावरती माणसं कसं करतात, त्याला सापळा बिपळा लावतात, तुम्हाला माहिती आहे, आणि ते पकडतात, पुन्हा घेऊन जातात, पुन्हा सोडतात. हा असं वेगळा पेपरमध्ये आलेला प्रसंग बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी वाचला आहे. पण पशूंच्या राज्यामध्ये काय पेपर नाही, काय नाही. इथं माणसं आलेत, बघायला लागलेत, माहीत नाही त्यांनी कुठं सापळा लावला आहे आणि त्या सापळ्यामध्ये आपण अडकतोय काय काय माहीत नाही आपल्याला. सगळं नवीनच हो. त्या बिबट्यांच्या, त्या पशूंच्या राज्यामध्ये आपण माणसं, त्या रात्रीच्या वेळी सगळं नवीनच असणार आहे. कदाचित काही वेळा कोल्ह्याचे किंवा लांडग्याचे सुद्धा डोळे हे बिबट्यासारखे रात्री दिसतात. आता मजा बघा, हे सगळं राजस्थानमध्ये आहे. आता राजस्थान म्हणलं की नॉर्मली तुमच्या डोळ्यासमोर काय येतं आहे? काय येतं आहे राजस्थान म्हणलं, मला सांगा, तुमच्या डोळ्यासमोर काय येतं आहे? वाळवंट. पहिल्यांदा तुम्हाला आठवणार वाळवंट. पण आजकाल तिथं उभ्या राहिलेल्या रिफायनरीच्या मोठ्या प्रकल्पामुळं आजकाल त्यासाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहे. पण वाळवंट तुम्हाला लक्षात येणार, उंट, किल्ले, त्यानंतर काही शहरांची नावं ही सुद्धा तुमच्या पिंक सिटी, त्यानंतर व्हाईट सिटी, अशा पद्धतीची नावंसुद्धा तुमच्या डोक्यामध्ये येतील पटकन. पण जावई ही अत्यंत, जावई JAWAI हे अत्यंत वेगळं आहे. हा प्रदेशच वेगळा आहे. छोट्या छोट्या टेकड्या तुम्हाला तिथं बघायला मिळतील. दगडी आहेत टेकड्या, शांत तलाव आहेत. बरोबर ऐकले तुम्ही, शांत तलाव आहेत. राजस्थानमध्ये अशा ठिकाणी तलाव आहेत आणि नॉर्मली तलावाच्या ठिकाणीच असे प्राणी पाणी प्यायला वगैरे येतात आणि अशा ठिकाणी बरेचदा लोक फोटो वगैरे असे काढत असतात. वाईल्ड लाईफचा हा जो अनुभव आहे ना, हा भारतामध्ये फार कमी ठिकाणी मिळतो. भारतात जनरली म्हटलं तर ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जिम कॉर्बेट उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आणखीन काही उद्यानं आहेत, ती साऊथला किंवा नॉर्थला ही प्रसिद्ध आहेत. पण ही दोन नावं घेण्यासारखी आहेत की जी लक्षात राहतात. अशा ठिकाणी सुद्धा बिबट्या आढळून येतात आणि हे बिबटे जे असतात, बिबटे वाघ हे एकमेकांबरोबर जुळवून घेऊन थोडंसं राहतात असं म्हणूया. एकाच प्रजातीमधले आहेत दोन्ही. जुळवून घेऊन म्हणजे असं नाही आहे की बाबा मी तुझा आहे आणि तू माझा आहे, असं नाही आहे. पण त्याच प्रजातीमधले असल्यामुळं जनरली त्यांचं नेचर जे आहे असं फार वेगळं नाही पण फार सेमही नाही, अशा पद्धतीचं आहे. जवाईबद्दल असं स्पेशल काय आहे, असा का मी आज या पर्यटन स्थळाचा उल्लेख केला आहे, जावई. आता जर बघितलं तर मान्सून सुरू झाला आहे असं म्हणूया. जरी एल निनोचा प्रभाव असेल, सुरू झाला आहे ऑफिशियली. जवळपास 15 तारीख उलटून गेली आणि हा पुढं सरकत चालला आहे. जसं जसं पाऊस राजस्थानमध्ये पडायला सुरू होईल किंवा त्या भागांमध्ये पडायला सुरू होईल, तसे तिथले प्रदेश हे हिरवेगार व्हायला लागतात. उन्हाने तापलेले जे प्रदेश असतात नॉर्मली उन्हाळ्यांमध्ये, थोडेफार हिरवेगार होतात. रात्रीच्या वेळी जर तुम्ही बघितला तर टेम्परेचर हे वाळूवरून येणाऱ्या हवेचं तर एकदम टेम्परेचर काही वेळा नियर 0 जातं. पण आल्हाददायक असं हे वातावरण असते. त्यानंतर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरपासून जर गेला या प्रदेशांमध्ये तर पर्यटनाला एवढा वाव आहे. खूप सारे लोक वेगवेगळ्या पॅलेसेस, वेगवेगळे सिटीज, भारतातले परदेशातले लोक मुद्दाम या काळामध्ये व्हिजिट करतात. पण आता आपण जावईबद्दल बोलतोय ना की आपण इतर गोष्टी, जावईबद्दल बोलतोय. इथं बिबटे आणि माणसं ही एकत्र राहतात बिबटे आणि माणसं. थोडंसं ऐकून तुम्हाला वेगळं वाटणार आहे, कसं काय शक्य आहे, माणसं आणि प्राणी कसे एकत्र राहतील, काहीतरी काय आहे, तर काय पाळीव आहे काय, साहजिक प्रश्न आहे ना. पण असं नाही. या गावामध्ये वर्षानुवर्ष लोक आणि लिओपार्ड्स म्हणजे बिबटे हे एकत्र राहत आहेत. एक प्रकारे त्यांचं अस्तित्व पिढ्यानपिढ्या हे जतन केलं गेलं आहे. हे माणसांच्या पिढ्यांनी सुद्धा जपलेलं आहे आणि त्याचबरोबर बिबट्यांच्या, लिओपार्ड्सच्या पिढ्यांनी सुद्धा जपलेलं आहे, जतन केलेलं आहे. एकमेकांना त्यांनी ते ट्रान्सफर केलेलं आहे असं म्हणूया.
स्थानिक लोक जे आहेत ते बिबट्यांना त्या लोकॅलिटीचाच पार्ट मानतात. जसं आपल्या इथं बघतो आपण मांजरं इकडून तिकडं घरावरनं फिरत असतात आणि आपण म्हणतो ठीक आहे हे मांजर आहे, आपलंच मांजर आहे असं म्हणतो ना. अगदी तसं आपण फ्रेंडली म्हणूया. हे मांजर इकडे ह्या घरावरनं त्या घरावर, इकडं दूध पी तिकडं दूध पी, आमचं मांजर आहे का तुमचं मांजर आहे हेच कळत नाही कोणाला. ते फिरतंय मात्र सगळ्यांकडनं, पोट मात्र टुमटुमीत. हे असंच तो बिबट्या, कोणाचा बिबट्या आहे माहीत नाही, पण बिबट्या आहे एवढं नक्की. स्थानिक लोक ह्या बिबट्यांना निसर्गाचा भाग आणि म्हणजे काय माहिती आहे, माणसांवरती अत्यंत कमी प्रमाणावरती हल्ले झालेत या बिबट्यांचे असं ऐकिवात आहे, रेकॉर्डेड आहे, अगदी दुर्मिळ. म्हणूनच जे वाईल्ड लाईफचे रिसर्चर्स असतात, रिसेंटली मी एक पॉडकास्ट बघितला. आता ते नाव मला आठवत नाही आहे, पण फार फेमस पॉडकास्ट आहे. अगदी म्हणूया या आठवड्याभरातच बघितला आहे. वाघांच्या वरचा होता, बिबट्यांची पण डिटेल माहिती होती. असे जे अगदी तज्ज्ञ लोक आहेत, वाईल्ड लाईफ रिसर्चर, अशा ठिकाणी मुद्दामून जातात, कसं सहजीवन अनुभवता येतं आहे किंवा या सफारीज ऑर्गनाईज करतात. बाहेरून येणाऱ्या लोकांना तिथं कसं सुविधा मिळतील आणि तिथली लोकल इकॉनॉमी कशी वाढेल, हे सगळं या सगळ्यामध्ये एकमेकांमध्ये गुंफलं गेलेलं आहे. आता तुम्ही आता जनरली बघितलं की आता ते एकत्र राहत आहेत, बरेचसे लोक त्याच्यावरती रिसर्च करत आहेत, कुठं आहे हे. पण प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल की कल्पना करायला लागलाय तुम्ही सफारीवरनं सफारीतनं चाललाय, वरनून नाही. तुम्हाला ती बस किंवा जीप सफारीची हिरव्या कलरची किंवा नॅचरल कलरची जी जीप असते त्यातून समजा तुम्ही चाललेला आहात, तो एक अनुभवच वेगळा आहे. तो मुद्दाम करावा कोणीतरी. सफारी ही कधीतरी आयुष्यामध्ये एकदा दोनदा तरी करावीच. तो अनुभव निराळा आहे. एक भीती वाटत असते त्यात बसल्यावरती. ओपन असतात ते, आतमध्ये येते का ते हिस्त्र श्वापत जे आहे ते आतमध्ये उडी मारतंय काय असं बऱ्याच वेळा वाटतंय. काही सफारीच्या गाड्या ज्या असतात त्याला ग्रिल्स असतात, जाळ्या असतात, पण तरीसुद्धा काही अगदी ओपन एअर म्हणलं तरी चालेल, वरचा भाग मोकळा, अशासुद्धा काही वेळा सफाऱ्या आढळून येत आहेत. लांबून मोरांचा आवाज, जीप दगडांवरून कुडकुड करत चालली आहे, सगळीकडं शांत आहे. कधी कधी अशी मध्येच तुम्हाला हरणं दिसली, हरणांचा कळप दिसला, छोटं हरण मोठं हरण, आणि त्या हरणांनी समजा असे कान इकडं तिकडं केले अचानक दचकून की ओळखायचं जवळ कुठला तरी अशा पद्धतीचा बिबट्या, लिओपार्ड अशा पद्धतीचं काहीतरी आजूबाजूला आहे. काही वेळा तुम्हाला तलाव, मी तुम्हाला मध्ये मगाशी म्हणालो, त्या तलावांमध्ये तुम्हाला मगरसुद्धा आढळतील. त्यामुळे पटकन ते जे तलाव आहेत किंवा जनरली अशा जंगलांमधल्या किंवा जनरली नद्यांमध्ये सुद्धा पटकन जाऊन अननोन ठिकाणी असा हात किंवा पाय घालू नये किंवा त्याच्यामध्ये डुबकी मारू नये. त्यात काय आहेत आपल्याला माहीत नसतंय. आणि बऱ्याच वेळा जंगलांमधले हे जे तलाव आहेत त्यात नॉर्मली मगरी आढळून येतातच. मगरी असतात तिथं, सगळे त्यांना मगरींना खाण्यासाठी भरपूर असतं, मासे पण असतात, आजूबाजूचे प्राणी पण पाणी प्यायला येत असतात, त्यांना खाणं भरपूर असतंय. मगरी या आढळतात. आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेला तर मगरींबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये पाणगेंडे किंवा हिपोपोटॅमससुद्धा आढळतील, ते सुद्धा आक्रमक असतात. आता इथं तुम्हाला टेकडीवरती बसलेला लेपर्ड किंवा त्या तलावांमध्ये असलेला एखादा मगर असा करून मोठ्याने ऊन खात बसला, हे सगळं तुम्हाला नॉर्मली आढळेल. छान फोटो निघतील. फोटो काढणाऱ्यांसाठी मोठ्या लेन्सचा कॅमेरा, छोट्या लेन्सचा कॅमेरा तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे तुम्ही घेऊन जावा. चांगले काढायला तुम्हाला इथे चान्स आहे. फक्त मगरीबरोबर फोटो काढला आहे असं थोडंसं रेअर आहे. अगदी ती काय म्हणतात त्याला, पाळीव मगर असली तरी ते जरा थोडंसं अवघड असतंय. भरोसा करता येत नाही. पाळीव मगर असू दे किंवा ती जंगलातली मगर असू दे, मगरीवरती भरोसा करणं थोडंसं अवघड आहे. किंवा असे जे हिस्त्र श्वापद हा एक शब्द आहे, किंवा हे जे लायन, टायगर किंवा लेपर्ड हे जे आहेत, काय म्हणतात त्याला, मांजर प्रजातीमधले किंवा कॅट टाईप जे ॲनिमल्स आहेत
त्याच्यामध्ये ते सुद्धा कधी त्यांचा मूड चेंज होईल हे सांगता येत नाही. मोमेंट, फोटो काढण्याचा मोमेंट हा सिनेमॅटिक असतो नेहमी. कधी आणि हे जे प्राणी आहेत जणू काय त्यांना कळतंयच की आता माझा कोणतरी फोटो काढायला आहे. नेमकं तुम्ही फोटो काढायला लागलाय ना, तो काहीतरी पोज देणार, आ ऊ करताना किंवा शेपूट इकडून तिकडं हलवताना, कान असे 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 कान करताना काही ना काहीतरी तुम्हाला छानपैकी पोज देणार. जनरली पुढून फोटो काढला तुम्ही तर भीतीदायक फोटो निघतोय. साईड होऊन बसलेला जर फोटो काढला तुम्ही अशा प्राण्यांचा तर तो क्लासिक फोटो असतोय. बघा कॅमेऱ्याचा अँगल कसा होतोय बघा, त्या पद्धतीनं अँगल करून तो फोटो काढा. जनरली दातबीत भरपूर दिसले मगरींचे की लोकांना भीती वाटते. मगर समोरून बघितली तर एवढीशी दिसती. असं करून बाजूनं बघितलं, तिचा बाजूनं फोटो काढला मगरीचा की ती जी मगर आहे ती भीतीदायक वाटते. आणि मगर एका फटक्यामध्ये तिच्या एवढ्या दाब असतोय की आतमध्ये जवळपास असं म्हणतात की कोणी अडकलं किंवा कुठला प्राणी सापडला त्या जबड्यात तर सहजासहजी आणि शक्यतो त्यातनं बाहेर पडणं फार अवघड आहे. त्यामुळं थोडंसं जपून ओव्हरऑल हा तुमचा प्रवास जो असेल तिथून इकडं जाणारा किंवा तिथून इंटरनल जो काय आहे जावळीमधला हा प्रवास जो आहे हा एका तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही एका डॉक्युमेंटरीचा भाग आहे. कोणीतरी ॲज अ थर्ड पर्सन म्हणून डॉक्युमेंटरी करायला लागले तर त्याला वाटणार की अरे किती छान डॉक्युमेंटरी ही, नेटफ्लिक्स वगैरे किंवा यूट्यूबवरती किंवा आणि कुठल्या ठिकाणी डॉक्युमेंटरी आहे तुम्हाला पाहिली असेल ॲमेझॉन प्राईमवरती वगैरे. तर या ठिकाणी ती डॉक्युमेंटरी किंवा डिस्कवरी प्लस अशा ठिकाणी त्या डॉक्युमेंटरीज पाहिल्याचं तुम्हाला, नॅशनल जिओग्राफिक इथं कॉमनली ह्या डॉक्युमेंटरीज रन होत असतात. तुम्हालाही अगदी तोच अनुभव येईल. जरूर तुम्ही पहा. बऱ्याच वेळा खाणं पिणं ह्या सफारींमध्ये घेऊन जायला लागतं आहे. ह्या सफारी ज्या असतात 4-4 तास 5-5 तास. आज सकाळी आता 9 वाजता निघाला तर बऱ्याच सफारी संध्याकाळी 5 वाजता संपतात, 6 वाजता संपतात आणि मग तुम्ही परत येत असताय. मग डबा हा जनरली आतमध्ये थोडंफार काहीतरी खाणं असू शकतं किंवा तुम्ही घेऊन जायचं. उगाच तिथं बाहेर असे स्टॉल लावलेत किंवा ह्या गोष्टी तुम्हाला आतमध्ये नॉर्मली दिसणार नाहीत किंवा हार्डली अगदीच सरकार मान्य किंवा असं मुद्दाम खूप डिफिकल्ट अशी सफर आहे तर पॉसिबिलिटी आहे. अदरवाईज ही शक्यता पण कमी आहे. कुठेही मध्ये उतरून बाबा मी आता इथं बसतो, चादर टाकतो किंवा चटाई टाकतो आणि इथं खायला बसतो असले प्रकार सफारीमध्ये हे फार डेंजरस असतात. सहजासहजी अत्यंत कोणी निष्णात आहे आणि त्या एरियाचा अंदाज आहे यांनी करावेत. नॉर्मली नाहीतर हे सगळे प्रकार आहेत हे जीवघेणेच म्हणूया. कारण जंगलांमध्ये किंवा अशा ठिकाणी फक्त हिस्र श्वापदं किंवा हे असे बिबट्या आणि हेच फक्त नसतात तर तुम्हाला वळवळणारे प्राणी जसे साप, अजगर, त्यानंतर काय म्हणूया त्यात ते विंचू असलं सगळं सुद्धा असतंय. काही वेळा तिथं असणाऱ्या मुंग्या यासुद्धा विषारी मुंग्या असू शकतात. हे जरा जे प्रकार आहेत हे थोडेसे अशा जे नॅचरली प्रिझर्वड असतात जे लोकेशन्स त्या ठिकाणी अवॉइड केलेले बरे. उगाच आपण आपल्या स्वतःहून आव्हान दिल्यासारखं आहे की आपल्या मृत्यूला आव्हान दिल्यासारखं आहे हे. त्यामुळे जनरली हे अवॉइड केलेले बरे. आतल्या आत बसून खाणं चालू शकतं आहे पण अशा जेव्हा खाण्याचा वास वगैरे असतो हा जसं तुम्हाला आकर्षित करत असतो तसं तिथल्या प्राण्यांना पण काही माकडं असतील किंवा आणि काय असतील यांनासुद्धा आकर्षित करतो आणि मग ऑटोमॅटिकली यांच्या नादानं हे प्राणी तुमच्या जवळ यायला बघतात. दुसरे जे जसे बिबट्या असतील किंवा आणि काय असेल जवळ यायचा प्रयत्न करतात. आणि असं आहे की माकड आणि माणसामध्ये फारसा फरक थोडासा म्हणलेलंच आहे. मग ते काही वेळा होऊ शकतं आहे कंपॅरिझन. ते प्राणी जे आहेत तुमच्यावरती त्यामुळे थोडंसं जपून सफारीच्या वेळी थोडी काळजी एक्स्ट्रा घ्यायला लागते. शूज, बूट, कॅप्स, कपडे त्या पद्धतीचे घालायला लागतात. ते सगळं तयारी करून आत जायला पाहिजे. आता तिथं तुम्हाला आणखीन एक छानपैकी गोष्ट मिळणार आहे. ही तुम्हाला काळजी घ्यायला सांगितली पण आतमध्ये एक सुंदर असा डॅम आहे. डॅमचं नाव आहे जवाई डॅम. JAWAIDAM जवाई डॅम म्हणून आतमध्ये एक डॅम आहे. सुंदर असा डॅमला बॅकवॉटर आहे.
अनेक वेळा हिवाळ्यांमध्ये स्थलांतरित असे पक्षी येतात तिथं. कुठेतरी फॉरेनमधनं असे पक्षी जे आहे स्थलांतर करून इकडं काय आहे हे बघण्यासाठी, फॉरेनमधून म्हणजे बाहेरच्या देशातून प्रदेशातून असे पक्षी येतात. भारतातून सुद्धा बरेचसे पक्षी जे आहेत ते स्थलांतर करून या डॅममध्ये जाणार. हा जो हंगाम आहे हा बर्ड वॉचरसाठी फार चांगला आहे. त्यांनी सुद्धा छान छान फोटो आणि याची तयारी करून जर प्लॅनिंग केलं तर काही वेळा जे दुर्मिळ पक्षी आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं दिसतील. फ्लेमिंगो, जसं फ्लेमिंगो नॉर्मली दिसत नाही आपल्या इथं, पण जेव्हा स्थलांतरित करून आपल्या इथं येतो त्यावेळी फ्लेमिंगो अशा जवाई डॅम सारख्या ठिकाणी तुम्हाला दिसणार. बर्ड वॉचरसाठी हिवाळा हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. जवाई डॅम म्हणजे डॅमच्या दोन्ही साईडला जनरली खडक असतात, खडकाळ प्रदेश. तिथं हे पक्षी आरामात शांतपणे मासे खात किंवा आणखीन काहीतरी करत बसलेले असतात. छान फोटो तुमचे येतील. फोटो तुम्ही तुमच्या फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा आणि कुठं किंवा तुमचा स्वतःचा काय अल्बम वगैरे असेल या अल्बममध्ये लावू शकाल. जरूर तुम्ही हिवाळ्यामध्ये हा प्रवास किंवा ही सफर प्लॅन करा. आणखीन एक तुम्हाला तिथं आणि काय बघायला मिळेल, एक छानपैकी आणि एक गोष्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजे साहजिक प्रश्न पडला असेल, कॅन वी स्टे इन द नाईट? आम्ही रात्री सुद्धा तिथं थांबू शकतो का? आहे, तंबूची पण सोय आहे तिथं. रात्री तंबू ठोकून सुद्धा तिथं तुम्हाला रात्री झोपता येतं आहे. तंबू ठोकायचे किंवा तिथं आरक्षित प्रदेश आहे तिथं तंबू ठोकून झोपता येतं. त्या सगळ्या रात्रीचा पण एक अनुभव निराळाच असतो आहे. जंगलामध्ये तंबू ठोकून झोपणं आणि चुकून आतमध्ये त्या तंबू जर एखादा प्राणी बिणी आला तर झालेली फटफटीती. हा सगळा अनुभव जो आहे तो अत्यंत निराळा, वेगळा. बरं, अंगाला ओडोमास पण घेऊन जावा. रात्रीच्या वेळी जंगलामध्ये डास खूप असतात, हे डास फोडून काढतात. त्यामुळं ओडोमास किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याबरोबर असलेल्या खरंच चांगल्या. आता तुम्हाला काळजी घ्यायची सांगायलो आहे, पण किती एंटरटेनिंगसुद्धा आहे हे बघा. बऱ्याच गोष्टी आपण प्लॅन केलेल्या नसतात आणि अशा गोष्टी या सफारींमध्ये आपल्याला जाणवतात, आढळून येतात. निसर्गाच्या मध्यभागी लक्झरी कॅम्प्समध्ये तुम्ही स्टे केलं आहे आणि तुम्हाला खडखड असा काही आवाज आला आहे. रात्री किती भीती वाटेल. समजा अशा तंबू किंवा कॅम्पमध्ये रात्री एखादा बिबट्या घुसला, काय फटफटीती म्हणण्यापेक्षा तिथं तो एक अनुभव आहे ना, हा निराळाच आहे. कॅम्पमध्ये जर बिबट्या घुसला एखादा रात्री, लॅविश अशा किंवा लक्झरी अशा कॅम्पमध्ये निवांत आपण घोरायला लागलो आहे आणि आपल्या कानाच्या बाजूला असा आवाज आला, काय होणार तुमचं किंवा काय होणार त्या व्यक्तीचं? लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा, जो अनुभव घे म्हटलं तरी घेता येत नाही. असा तुम्हाला अनुभव नॉर्मली येणार नाही, पण एक असे अनुभव या कॅम्प्सच्या आजूबाजूला बऱ्याच वेळा तुम्हाला कॅम्प्सच्या आजूबाजूला सहसाचा आवाज तर येतो. प्लस तुम्हाला कॅम्प्सच्या आजूबाजूला तुम्हाला असा पण आवाज येईल काही वेळा गुरगुरल्यासारखा, लांडगे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तो आवाज नॉर्मली येतो आहे. किंवा काही वेळा खरोखर बिबट्या वगैरे आहेत ह्यांचासुद्धा आवाज येतो आहे. जनरली तंबूमध्ये रात्री उशिरा लोक झोपतात, तसं तुम्ही तिथं गेल्यावर 2-2:30पर्यंत गप्पा गोष्टी, फायर कॅम्प हे सगळं झाल्यावरती 2-2:30 वाजता तुम्ही झोपाल आणि त्यानंतर सकाळ तोपर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकू येतील. प्राणी हे जागे असतात, बरेचसे रात्री शिकार करतात प्राणी, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा आवाज ऐकू येईल, आनंदसुद्धा घेता येईल. जरूर तुम्ही या गोष्टीचा अनुभव घ्या. आकाशामध्ये तुम्हाला तारे दिसणार, क्लीन स्काय. तुमचा खाली तंबू आहे आणि क्लीन स्काय आहे, त्याचेसुद्धा तुम्ही कित्येक फोटो काढू शकताय आणि हेही तुमच्या वॉलवरती लावा. हा सगळा अनुभव आहे, हा कन्सॉलिडेटेड एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स होतो आहे. विचार करा, तुम्ही तिथं गेलाय, फोटो काढलेत, मगर दिसली आहे, बर्ड्स पण दिसलेत फ्लेमिंगोसारखे, लिपार्ड पण दिसलेत. रात्री तुम्ही बसलाय, तुम्हाला एखाद दुसऱ्या शिकार झालेल्या गोष्टींचा आवाज पण येईल. मध्येच समजा तुम्हाला सापबीप दिसला, तो एक अनुभव वेगळाच. पूर्णपणे एक पिक्चरच तयार होतो आहे, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुमचा स्वतःचा असा एक तयार होतो आहे.
आणि हे सगळं तुम्हाला तिथं अनुभवता येणं शक्य आहे. आता जनरली इथं सूर्यास्ताच्या वेळी ऑरेंज अशा लाईटमध्ये मोठे मोठे असे तुम्हाला जे पत्थर किंवा दगड दिसत आहेत, त्यामध्ये दिसणारा लेपर्ड, आरशासारखं जे शांत असं पाणी आहे, कारण धरण आहे, शांत असं पाणी आहे. मगरी रात्री जनरली पाण्यात असतात. फारशा मगरी रात्री बाहेर नसतात. एखाद दुसरी पडलेली मगर बाहेर. फ्रेम करा, फोटो काढा आणि जे कोणी या ठिकाणाला व्हिजिट करतील त्यांनी जरूर या व्हिडिओला पुन्हा एकदा व्हिजिट करून तुम्ही लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये हो आम्ही व्हिजिट केलं टाका, किंवा एखाद दुसरा फोटो जरी तुम्ही इथं पेस्ट केला तरी डेफिनेटली हे आपले सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा एक वेगळा असा अनुभव मिळेल. आणि मग असे काही फोटो जेव्हा व्हायरल होतात किंवा आणखीन काही होतात, पॉप्युलॅरिटी होती, मग तुमचा एक आनंद असतो. आता मग तुम्ही पुढची एखादी सफर नक्की प्लॅन कराल आणि त्यावेळी मात्र वेगळंच प्लॅनिंग असेल. कदाचित ह्याच गोष्टी असतील काळजी घ्यायच्या, पण एकदा तुम्हाला सफारी, जंगल सफारी किंवा या गोष्टींचा अनुभव घेतला तुम्ही आणि तुम्हाला मजा वाटली, तर मग 1, 2, 3, 4 असं बरेच शौकीन आहेत की काही लोकांनी 100-150 सफाऱ्यासुद्धा केल्यात. असं म्हणूया वर्षातनं ते 2-3 सफाऱ्या प्लॅन करतात. हे तर फिक्स आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे हा जो प्रदेश आहे, जायचा अत्यंत उपयोगी असा काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. हवामान प्लीझंट आहे. वाईल्ड लाईफ स्पॉटिंग म्हणजे हे सगळे प्राणी दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे. फोटोग्राफी तुम्हाला छान त्यावेळी करता येणार आहे. लाईटिंग इफेक्ट मस्त मिळतो आहे. ऑक्टोबर हीट एवढी जाणवत नाही. हे सगळं आल्हाददायक असं वातावरण आहे. जाणार कसं तुम्ही? मी एवढं सगळं फापट पसारा तुम्हाला सांगितला, पण जाऊ कसं आम्हाला हे पहिलं सांगा. मी म्हणणारच आहे, साहजिक आहे. एक काम करायचं, गुगल मॅपला जायचं, जोधपूर किंवा उदयपूर फ्लाईटनं जावा, ट्रेननं जावा, कसंही जावा. वाटलं फॅमिलीबरोबर जाणार आहे, गाडी काढा आणि गाडी घेऊन जावा. जोधपूर किंवा उदयपूर. त्यानंतर रोड ट्रिप, प्रॉपर रोड ट्रिप करायची जावईपर्यंतची. जाताना तुम्हाला बरेचसे लँडस्केप दिसतील, त्याचेसुद्धा फोटो काढा. मी म्हणतोय तुमच्याबरोबर एक एक्स्ट्रा हार्ड डिस्क मेमरी कार्ड्स असलेले बरे. किती फोटो निघणार आहेत विचार करा तुम्ही. शेवटी असा एक वेळ येतोय की आता आता माझ्यासमोर एवढा छान आहे आणि आता हार्ड डिस्क फुल्ल आहे, असा बऱ्याच वेळा अनुभव येतोय. ते तिथं डिलीट करणं ते तेवढ्या त्या मुवमेंटला शक्य नसते. त्यापेक्षा आपल्याकडे एक बॅकअप म्हणून आपल्याकडे हार्ड डिस्क पाहिजे किंवा आपल्याकडे मेमरी कार्ड पाहिजे. पटकन घातलं, पुढचे फोटो चालू. या सगळ्या गोष्टी या फोटोग्राफीचे जे शौकीन आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात. चांगले शॉट मिस झाल्यावरती या गोष्टी लक्षात येतात. आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा एक्स्ट्रा असा जो बॅकअप आहे फोटोग्राफीचा. पॉवर बँक सगळ्यात महत्त्वाची. अशा लांबच्या सफारीला गेल्यावरती बऱ्याच जणांना पहिल्या 1-2 तासामध्येच मोबाईलचे व्हिडिओ काढून बॅटरी पूर्ण डाऊन होऊन जाते. त्यामुळं पॉवर बँक महत्त्वाची आहे. पॉवर बँक तुम्ही घेऊन जायलाच पाहिजे बरोबर. एक नाही तर 2 पॉवर बँक घेऊन जावा. खरं पॉवर बँक घेऊन जावा, म्हणजे तुम्हाला ते बॅटरी संपली हे कारण असणारच नाही त्यामध्ये. बरं, आता तुम्हाला एक ह्याच्यामध्ये फॅक्ट सांगतो, मजेदार आहे की भारतामध्ये ह्या सफारींचा आता ट्रेंड वाढायला लागला आहे. लोक ताडोबा, जिम कॉर्बेट किंवा आणि काही आता हे जावई या ठिकाणी लोकांनी जायला चालू केलं आहे. ऑफबीट आहेत, निसर्गापासून लांब आहे. आपल्या इथं ऑलरेडी पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे असे प्रदेश हे कमी व्हायला लागलेत आणि अशा ठिकाणांना व्हिजिट देणं हे एक वेगळा आनंद पण असतो आहे. आजकाल नॉर्मल जे पर्यटन स्थळं आहेत तीसुद्धा अत्यंत हेविली पॉप्युलेटेड, डेन्स गर्दी झालेली असते. बऱ्याच वेळा लोक सगळ्यांना सेम वाटत असतं, असं नाही की ते मुद्दाम आहे. बऱ्याच लोकांना सेम वाटत असतं की आता हा सीझन आहे, मी छानपैकी आता मुंबई, पुणे किंवा आणि कुठली पॉप्युलेटेड सिटी आहे मी आता राहत असेल तर अशा ठिकाणाहून उठून एखाद्या छोट्याशा पर्यटन स्थळाला जाईन. पण
सगळेजण तोच विचार करत असतात. यामुळं तेव्हा तुम्ही तिथं पोचता त्यावेळी तीच गर्दी जी तुम्ही घरी बघितली आहे तशाच पद्धतीची, कदाचित तशाच पद्धतीची लोक आणि तेच तिथं तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे असे जे ऑफबीट जे ट्रॅव्हल पॉईंट्स आहेत हे मार्क करून ठेवा, तुमच्याकडं सेव्ह करून ठेवा आणि जरूर ह्या अशा ह्यांना पॉप्युलेट होण्याच्या आधी व्हिजिट करा. नंतर प्राणीसुद्धा एकदा त्यांना माणसांची सवय झाली प्राण्यांना की ते सुद्धा निवांत होतात. त्यांनासुद्धा मग सुरुवातीला ज्या पोजेस असतात ज्यांना ते वेगळं वाटत असते ते सुद्धा त्या पोजेस आपल्याला द्यायचे बंद करतात. असं म्हणणार नाही मी, त्या पोजेस मिळायच्या बंद होतात. त्यांना आपण काहीतरी बाबा हे नेहमीचंच आहे माझं, त्यामुळे ते पडले की पडले असं तुम्हाला फारसं रिस्पॉन्सिव्ह असं फारसं मिळणार नाही. मग हे पॉप्युलर व्हायच्या आधीच तुम्ही अशा ठिकाणी व्हिजिट करा, छान छान फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि जरूर आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये अपलोड करा. आता या ज्या लेपर्ड सफारीचा ट्रेंड वाढतोय आणि जे रेकमेंडेशनमध्ये रिसेंटली आलं आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा आलं आहे, हे अगदी केवढं वाढलं आहे बघा. टाइम्स ऑफ इंडियानं दखल घेतली आहे या ट्रॅव्हल पॉईंटची, या लेपर्ड सफारीची, रेकग्निशन केलं आहे. हे लवकरच जगाच्या पाठीवरती सगळीकडेच पोचणार, सगळीकडनं येणार आहेत पर्यटक. तुम्ही आता मी ज्या पद्धतीनं ही माहिती तुमच्यापर्यंत पोचली आहे, तुम्हीही प्लॅन करा या कदाचित ऑक्टोबरमध्ये. आणि असंही असू शकेल की माझी एखादी प्लॅनिंग होईल, मी तुम्हाला तिथं भेटून जाईन. आपण सगळेच चित्त्याचे फोटो काढू, सगळेच आपण तिथं बिबट्याचे फोटो काढू आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ. पण सांगायचं एक राहून गेलं, अशा ठिकाणी जाणं म्हणजे सुंदर अशी जागा पाहणं फक्त नाही आहे. कधी कधी आपल्याला निसर्गासोबत पुन्हा एकदा कनेक्ट व्हायची एक संधी मिळते. वर्षातनं एखाद दुसरी अशी संधी घ्यायला पाहिजे, निसर्गाशी कनेक्ट व्हायला पाहिजे. जावई तुम्हाला शिकवेल, जावई तुम्हाला शिकवेल की वाईल्ड हे कायम डेंजरस असतंय. म्हणून निसर्गाशी बॅलन्स राहणं जेवढ्या पद्धतीनं शक्य आहे तेवढ्या पद्धतीनं बॅलन्स ठेवायला पाहिजे. म्हणून जावई असं नाही म्हणत आहे की जावयाबरोबर बॅलन्स ठेवायला पाहिजे, तो एक वेगळाच मुद्दा होईल. पण जावई ह्या अशासारख्या ठिकाणांबरोबर असा एक निसर्गाशी असा आपला एक बॅलन्स राहायला पाहिजे, जेणेकरून जे कनेक्टेडनेस आहे तो आपला निसर्गाशी, पुन्हा एकदा निसर्गाकडं जाणं आपलं साधलं जाईल. शांत आणि युनिक जागा आपण पुन्हा पुन्हा शोधत राहू, पुन्हा आपण अशा प्लेसेसची माहिती घेऊन येऊया. जरूर पुढच्या मंगळवारी मला विश्वास आहे आणि तुम्हालाही आतुरतेनं वाट पाहाल तुम्ही. एक अशाच एका प्लेसची माहिती घेऊन येईन मी. तोपर्यंत निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.